थोड्याच वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपालांची भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व आमदार जे आहेत ते आता एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व आमदार जे आहेत ते मराठा समाजाचे एकवटलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि आता थोड्या वेळापूर्वी राज्यपालांची भेट जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी घेतली। तुमची देखील मागणी आहे की विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवण्यात यावं। आता या सगळ्या संदर्भातच्या हालचालींना वेग आलेला आहे। आम्ही सुद्धा राज्यपालांच्या भेटीचा वेळ मागितलेला आहे आणि त्या संदर्भात राज्यपालाला आम्ही आज भेटून त्यांना सुद्धा सांगणार आहे की विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालाच्या मार्फत करणार आहोत। खरं तर तुमची देखील मागणी राहणार आहे राज्यपालांकडे की संपूर्ण विशेष अधिवेशन बोलवावं। खरं तर राज्यातली कायदा सुव्यवस्था जो आहे तो संपूर्ण ऐरणीवरती आलेला आहे। खरं तर हे पूर्णतः गृहविभागाचा अपयश आहे। ज्यावेळेस काल महाराष्ट्र जळत होता त्यावेळेस पोलीस प्रशासन किंवा गृहविभाग बघत होता, त्यामुळं हे निश्चितच गृहविभागाचा अपयश आहे। आणि हे होताना गृहविभागाचे लोक अधिकारी प्रशासन काय करत होतं हेही महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे। आणि खरं तर कालच्या जाळपोळी झाल्या ह्याची माझं म्हणणं आहे की याची सुद्धा CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे। राहुल पाटील, तुम्ही गृहमंत्री कुठे होते हा प्रश्न उपस्थित करतात। काल गृहमंत्री जे आहेत त्यांचा दौरा छत्तीसगडमध्ये होता, ते भाजपचा प्रचार करत होते संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान। तर महाराष्ट्र जळत असताना गृहमंत्री जर छत्तीसगडमध्ये जात असतील तर तुम्ही पहा कशा परिस्थिती कायद्याची या महाराष्ट्रात झालेली आहे। आणि माझं तर स्पष्ट मत आहे की जे काही दुर्घटना घडलेली आहे बीडमध्ये त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। पोलीस तिथं उभ्याची बघ्याची भूमिका का घेत होती? ज्यावेळेस एखाद्याचं घर जाळत आहे त्यावेळेस पोलिसांचं काम नाही का तिथं जाऊन बघायचं? पोलीस तिथं हजर असताना तुम्हाला माहिती की एक छोटी घटना घडली तरी त्याच्याकडे पोलिसांकडे एक वेगळी विंग असते त्याची की आधी त्यांना पूर्वकल्पना मिळालेली असती। मग एवढ्या मोठ्या एवढ्या घटना झाल्या सगळ्या बीडमध्ये, माजलगाव असेल तर त्यावेळेस पोलिसांना हे सगळं पूर्वकल्पना नव्हती का पोलिसांना सगळं मोकळं रान सोडलं होतं? ते लोक कोण होते? मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांनी काम केले का? ह्याची सुद्धा CID चौकशी निश्चित झाली पाहिजे। मग हे सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र म्हणायचं का ह्या सगळ्या आंदोलनाला गालगोट झाल्यानंतर लक्षात येईल नेमकं कोणाचं षडयंत्र आहे, काय झालेलं आहे ते। मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की हे लोक आमचे नाहीत, हे लोक बदनाम करण्यासाठी गेलेले आहेत। सत्य परिस्थिती जर समाजापुढे देशापुढे आणायची असेल तर ती संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही। बाळासाहेब आजबेजी, खरं तर तुमच्या बीड जिल्ह्यामधलं वातावरण अत्यंत वाईट आहे। खरं तर आज संचारबंदी जी आहे ती लागू झालेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेलेत। विशेष अधिवेशनाच्या संदर्भातल्या हालचालींना सध्या वेग आलेला आहे। विशेष अधिवेशन याच्यामध्ये घेतलं पाहिजे। कालची बीडची जी घटना झाली ते मी म्हणजे आमचे काही कार्यकर्ते बीडमध्ये होते त्यावेळेस हे अचानक एकदम झालं, एकदम अचानक जो म्हणजे तो प्लॅनिंग करूनच झालेला हा विषय आहे असं माझं मत आहे। आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं याच्यामध्ये निश्चितप्रमाणे मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम असू शकतं असं माझं मत आहे। कारण ज्याला बीडमध्ये मी फोन करून विचारलं ते प्रत्येकजण म्हणायचं हे मुलं आमच्या ओळखीचे नाहीत, मग नवीनच कोणतरी मुलं आहेत। मग आता हे नवीन आणि सगळे मुलं हे 20 ते 22 वर्ष वयाचे होते। आणि मी जर मराठा समाजाचे जर तरुण वर्ग त्याच्यामध्ये असेल तर मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। आणि मराठा समाजाच्या आपलं जे नाव आहे सगळ्या जगामध्ये लढवय आपण समाज आहेत, आपण असे जाळपोळ करणारे समाज नाही। त्याच्यामुळं मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी तरुण वर्गाला आवाहन करेल की आपल्या समाजाला काळीमा लागेल असं काही करू नका। आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही त्याच्यासाठी सगळे भांडणार आहोत। तुम्ही म्हणले राजीनामा द्या, राजीनामे आम्ही लगेच द्यायला तयार आहेत, पण राजीनामा हा त्याच्यावरचा पर्याय नाही। विशेष अधिवेशन बोलून सगळ्या मराठा समाजाच्या आणि सगळेच बाकीचे इतर समाजाचे, आता यशवंतराव माने साहेब आमच्यासोबत आहेत, आमदार यशवंत माने हे ST मध्ये आहेत, SC मध्ये आहेत, तर त्यांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिलं आहे। हंबर्डे साहेब आता इथे या ठिकाणी आलेत। ही सगळी जी मंडळी आहे अजूनही सगळे आमदार इथे येणार आहेत, काही रस्त्यात आहेत, काही निघालेले आहेत। त्याच्यामुळे सगळ्या आमदारांचा ह्या गोष्टीला पाठिंबा आहे। खरं तर तुम्ही यशवंत मानेजी तुम्ही देखील या संपूर्ण गोष्टीला पाठिंबा देताना पाहायला मिळतात, परंतु एकीकडे आता विशेष अधिवेशन बोलवलं मराठा आरक्षणाकरता तर त्याला OBC समाजाचा देखील विरोध होणार आहे। कारण की OBC समाजाची मागणी आहे की खरं तर पहिला कोटा जो आहे तो वाढवावा OBCचा आणि त्यानंतरच सरसकट आरक्षण देण्यात यावं। आम्ही आजबे काका असतील, मी असतील, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहोत। आम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये OBC असतील, मराठा समाज असेल, SC असेल, ST या सर्व मतदारांचं मतदान घेऊन आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत। ज्या समाजाची अडचण आहे त्याच्या पाठीशी उभा राहणं हे आमचं काम आहे। आजच्या परिस्थितीचा मनोज जरांगे साहेबांनी जे आंदोलन किंवा उपोषण धरलेलं आहे ते मराठा समाजाच्या सर्व घटकातील म्हणजे पूर्ण सरसकट त्या मुलांना लाभ मिळावा, कुणबीचे दाखले मिळावेत ही त्यांची भूमिका आहे।
त्या भूमिकेलाच आम्ही समर्थन करतोय। आणि एससीचा जरी मी आमदार असेल मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा, परंतु माझ्या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाचा फायदा झालाच पाहिजे या उद्देशाने आज आम्ही गांधी पुतळ्यासमोर सर्व आमदार या ठिकाणी एकवटलेलो आहोत। आणि आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी विशेष अधिवेशन बोलवावं आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण पाडण्याच्या उद्देशाने त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा आणि आमच्यासारख्या सर्व आमदारांना आमची जी काय त्याच्याबद्दलची इच्छा आहे ती बोलण्याची संधी द्यावी आणि त्याच्यातून जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे, ज्याच्यातून मराठा समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळेल। आंबड सर, तुम्ही देखील या आंदोलनाला आता सहभागी झालेला आहात। खरं तर विशेष अधिवेशन बोलावलं तर दुसरीकडे ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती पेटताना पाहायला मिळेल। खरं तर गृहमंत्र्यांची काल ओबीसी नेत्यांनी भेट घेतली आणि सुरक्षा व्यवस्था ओबीसी नेत्यांची वाढवा अशी देखील मागणी केली आहे, कारण की मराठा समाजाकडनं ओबीसी नेत्यांना आता धमकीचे फोन मागल्या 2 वर्षापासून 4 वर्षापासून बघितलं असताना मराठ्याने नाही काय ते 53 मोर्चे लोकशाही मार्गाने काढलेले आहेत, त्याची रास्त मागणी आहे। आज मराठा युवक 90% मार्क असूनसुद्धा त्याला कुठल्या प्रकारची चांगली नोकरी लागूच नाही, तो आज नाही का शेतामध्ये काम करतो आणि त्याकरता जरांगे पाटलांनी आज पाठीमागं सरकार उपोषणाला बसले होते तेव्हा सरकारनं 30 दिवसाचा टाईम मागितला होता, पण जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा टाईम दिला आहे। त्याच्यामध्ये सरकारनं काय अडचणी हे सुद्धा लोकांपुढे उभ्या महाराष्ट्रामध्ये ती सांगायला पाहिजे, बा आम्हाला हे आरक्षण दिलं काय अडचण आहे, कारण आरक्षण देतो हा शब्द दिला होता ते सुद्धा न सांगता त्याकरता असं म्हणणे सरकारने कुठलंही आरक्षण झालं मराठी समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, जरांगे पाटलाच्या माध्यमातून या कोण्या समाजाला अन्याय नाही झाला पाहिजे, त्याकरता हे आरक्षण हा मराठ्याला हा महत्त्वाचा आज घटक आहे। आज मराठा समाज युवक 90, 80, 85% मार्क पडून सुद्धा त्यांना नोकरी लागत नाही, ते लोक आत्महत्या करत आहेत। त्याकरता महाविकास आघाडीने काल राज्यपालाकडे अधिवेशन 1 दिवसाचे 2-3 दिवसाचे अधिवेशन बोलून ताबडतोब तोडगा काढावा आणि काढणं हा महत्त्वाचा विषय आहे। खरं तर बाळासाहेब आजबेजी, बीड जिल्ह्यामधली मुळात परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट झालेली आहे। खरं तर राष्ट्रवादीच्याच आमदारांच्या घरावरती हे हल्ले होतात आहेत, ह्या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत का राष्ट्रवादीचे आमदार म्हणून, आणि तुम्ही तुमचं मत जे आहे ते मांडणार आहे का, तुमचा रोष जो आहे तो ठेवणार आहात का? खरं संध्याकाळी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सगळ्या आमदारांची बैठक माननीय अजितदादा पवार साहेबांनी बोलवलेली आहे। हीच चर्चा करण्यासाठी ती बैठक आहे। कालच सगळ्या आमदारांना निरोप गेलेत, आज संध्याकाळपर्यंत सगळे आमदार, आता कुणी नागपूरहून यायचं आहे, कुणी लांबून यायचं आहे, त्याच्यामुळे कुणी कोल्हापूरहून यायचं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची बैठक आज बोललेली आहे। निश्चितप्रमाणे जी बीडची घटना झाली याच्याबद्दल मी तिथं चर्चा करणारच आहे, गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये भेटणार आहेत आणि वास्तविक पाहता याची चौकशी झाली पाहिजे। अशी जाळपोळ होणं याचा निषेध करतो मी, जाळपोळ नाही झाली पाहिजे, मराठा समाजाच्या नावाला काळीमा नाही लागली पाहिजे ह्या मताचं मी आहे, कारण ह्या समाजाकडं जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। हा समाज सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे, हा जाळपोळ करणारा समाज नाही। आणि आरक्षण हे सरकारने लवकरात लवकर याच्यामध्ये पर्याय काढला पाहिजे आणि आरक्षण जी मागणी आहे समाजाची ती झाली पाहिजे, धनगर समाजाची सुद्धा मागणी, याच्यावर थोडासा वेळ बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून हे जे समाजामध्ये जे निर्माण व्हायला लागले समाजामध्ये हे कुठंतरी शांत करण्याचं सरकारने याच्यामध्ये विचार केला पाहिजे। खरं तर राजू नवघरेजी, जर विशेष अधिवेशन बोलवलं गेलं तर दुसरीकडे ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळेल। खरं तर मराठा समाजाने ज्यावेळेस आंदोलनाची दिशा पुकारली त्यावेळेस ओबीसी समाज देखील रस्त्यावरती उतरलेला होता। आता ओबीसी नेते जे आहेत ते तुमच्या गृहमंत्र्यांची भेट घेतात आहे आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यांची वाढवण्याची विनंती जी आहे ती गृहमंत्र्यांकडे केली जाते, कारण की मराठा समाजातल्या काही आंदोलकांकडनं त्यांना धमकीचे फोन कॉल जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। हे काही लोक असे असतात की ते समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। मी ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो, आम्ही ग्रामीण भागातील सगळेच आमदार आहेत, आम्ही परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर आणि बीड या जिल्ह्यातले जवळपास आम्ही सगळेच आमदार आहेत, नगर जिल्ह्यातले आमचे निष्ठ आहेत। आम्ही आमच्याकडे बघतो की ओबीसी समाजानं मराठा समाजाच्या लोकांना पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे। प्रत्येक जाग्यावर, माझ्या इकडलं एक वाडी नावाचं गाव आहे, तिथं सुद्धा संपूर्ण ओबीसी आणि कानोडी समाज आहे, त्यांनी तिथं पूर्ण पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला। ओबीसी समाजाचे 100% गावं असलेल्या गावांनी सुद्धा तिथं नेत्यांना गावबंदी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे। जो मराठा समाज 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतोय, फक्त हे काही लोक फक्त याच्यामध्ये काही विरजन घालण्याचं काम करत असतील, निश्चित आम्ही तशा प्रवृत्तीचा निषेध करतो। परंतु या राज्याचे जे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार ते म्हणतात आहेत की ओबीसी समाजाचा जो आरक्षणाचा कॅप आहे तो वाढवण्यात यावा आणि त्यानंतरच मराठ्यांना सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्यात यावं। खरं तर संविधानिक पद आहे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते त्यांचं हे वक्तव्य याकडे कसं पाहताय?
ते त्यांचं मत असेल, मला माहीत नाही त्या संदर्भात, मी त्यांचं काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण त्याची टक्केवारी की बाबा तामिळनाडूमध्ये पद्धतीनं 52% वर जाऊन सुद्धा आधी तिथं भेटलेलं आहे. आणि पण आपल्या ज्यावेळेस भेटलं आरक्षण मराठा समाजाला, ज्या मराठा समाजाला आरक्षण भेटलं की लगेचच्या लगेच ती केस समोर आली आणि कित्येक वर्षापासून तामिळनाडूची जी आपण बघत असाल की फाईल पेंटिंग होती, तर यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी त्या बाबतीमध्ये वेगळं घडलेलं आहे. त्यामुळे निश्चित मराठा समाजाची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. तिथं म्हणजे मागासवर्गीय कमी आयोगानं सुद्धा तिथं मान्य केलं आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. हा निश्चित बॅकवर्ड क्लासमधला झालेले आहेत. तिथं आज मराठी एकरावरले गुंठ्यावर आलेले आहेत आणि निश्चित जे शेतकरी कुटुंबातील आहेत त्या सगळ्यांनाच आपण कुणबी लावतो. त्यामुळे निश्चित आपल्याला या बाबतीमध्ये सरकारला तिथं त्यामध्ये धोरण आखावं लागेल. खरं तर मराठवाड्यामधले तुम्ही सर्व आमदार आहात, काही नगर जिल्ह्यातले सुद्धा आहेत. मराठवाड्यामध्ये हे वातावरण पेटले, परंतु विदर्भामधल्या ओबीसी नेत्यांची मात्र भूमिका वेगळी आहे. ते म्हणतात आहेत की सातत्याने त्यांची भूमिका आहे. काँग्रेसचेच नेते असतील विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अन्य नेते चंद्रशेखर बावनकुळे, त्यांचं मत आहे की ओबीसींच्या कॅपमध्ये खरं तर वाढ करावा आणि त्यानंतर सरसकट आरक्षण देण्यात यावं. सरसकट आरक्षण हे होऊ शकत नाही. सातत्याने हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील म्हणतात आणि तशीच भूमिका विदर्भातल्या नेत्यांची सुद्धा. मग मला हेच विचारायचं आहे सरकारला की जर तुम्ही जरांगे पाटील साहेबांना किंवा मराठा आंदोलकांना शब्द का दिला की आम्ही मराठा समाजाला टिकणारं 40 दिवसाचं आरक्षण देऊ, मग ही फसवणूक नाही का? मग शिंदे समिती स्थापन करताना जरांगे पाटलांना काय आश्वासन दिलं होतं आपण, हेही विचारणं गरजेचं आहे. आणि जर कॅप वाढवायची असेल तर मग तुम्ही केंद्र सरकारच्या कानावर ही गोष्ट घातली का? ज्यावेळेस पंतप्रधान आपल्या राज्यात आले त्यांनी ह्याबाबतचं वक्तव्य का केलं नाही, ही प्रश्न सत्ताधाऱ्यांना मला विचारायचे आहेत. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका. त्यांना सरसकट टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सरकार काय करतंय हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. कधीतरी शिंदे समिती नेमायची, शिंदे समितीमध्ये फक्त ज्यांचे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. 11,530 पुरावे सापडले, त्याचा आधार धरून बाकी सगळ्यांना देणार का? ही मागणी मराठा आंदोलकांची आहे, आमच्या सगळ्यांची आहे. त्याबाबत ही सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि जर कॅप वाढवायची जर भाजपचे नेते म्हणत असतील तर त्याबाबत केंद्र सरकारकडे त्यांनी मागणी केली का कॅप वाढवण्याच्या बाबतीत, हेही त्यांनी सांगणं, समाजाला, महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर आज राज्यपालांची भेट घेणार, राज्यपालांची वेळ भेटली आहे का लंकेश? राज्यपालांची वेळ अजून भेटली नाही, पण राज्यपालांची वेळ भेटेल. नाही भेटली वेळ तरी आम्ही राजभवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुद्धा उपोषण सुरू करणार, पण राज्यपालाला भेटणार आम्ही आज. आणि विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे, विशेष अधिवेशनाची मागणी करण्यासंदर्भातच राज्यपालाला भेटणार आहोत. आता आम्ही त्या ठिकाणी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे संपर्क होईल. जरी संपर्क नाही झाला तरी आम्ही राजभवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी राज्यपालाला भेटण्याचा प्रयत्न करणार. नाही भेट झाली तर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार. खरं तर धन्यवाद. हे होते संपूर्ण सर्वपक्षीय आमदार जे आता महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर जे आहेत ते 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधनं आरक्षण देण्यात यावं अशी देखील या सर्व आमदारांची जी आहे ती मागणी आहे. राज्यपालांची भेट जी आहे ती विशेष अधिवेशनाकरता हे सर्व जे आमदार राज्यपालांना भेटणार आहे, परंतु राज्यपालांकडनं वेळ भेटलेली नाही. तरी देखील आम्ही राजभवनात जाणार आहोत आणि तिथे भेट झाली नाही तर आम्ही तिथे देखील उपोषण करू असा इशाराच या सर्व आमदारांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.